नमस्कार मित्रांनो, मी माधुरी भोरे या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. जय जिजाऊ, जय शिवराय. चला तर आज शेतात खूप सारी अशी नुकसान झालेली आहे शेतकऱ्याची. तर आमच्याकडे आज पाणी पडलं तर बघा, आज म्हणजे जे शेतातले जे कापूस असतो तो पण सुद्धा ओला झालेला आहे. आणि मेन म्हणजे जवळजवळ आलेले पीक शाळूचे ते सुद्धा ह्या पाण्याने झोपी गेलेले. चला तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही शाळू मस्तपैकी अशी उभी होती अगोदर. काही ठिकाणी आहे ती थोडी लहान लहान असल्यामुळे जिथं वाढलेली आहे तिथं पूर्ण अशी झोपी गेलेली आहे. बघा, ही काय येणार आहे शाळूला नंतर तर काही दाणे पण येत नाही, काही नाही. चारा पण आहे जो तो पण सोडून जाणार आहे. फक्त हेच बांधा शेजारी थोडे लहान लहान झाडं असल्यामुळे ही काही पडलेली नाही. पण भरपूर ठिकाणी अशी खळे असे पडलेले. हे बघा, इकडं डायरेक्ट झोपी गेलेलं आहे शाळू पीक आपलं. हे बघा, म्हणजे जे जवळजवळ आलेलं पीक होतं ते ह्या पाण्याने आणि वाऱ्याने गेलं. शाळूचं तर झोपीच गेलेली आहे. इकडं चला तुम्हाला कापूस पण दाखवते कसा झालेला आहे. तर कापूस पण असा पाण्याने लोंबलेला आहे खाली. म्हणजे तो अगोदर यसलेला आहे, पण जी राहिलेली बोंड आहे ती याच वेचाची राहिली होती, त्यामुळे असे काही खाली कापूस लोंबलेला आहे. चला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच की शेतकऱ्याची कशी नुकसान होते तर अशी होती बघा.